Question number 1. Use Whittaker method to classify bacteria, protozoa, fungi, algae, prokaryotics and eukaryotics microbes. Answer 1. Kingdom Monera. As all the organisms are unicellular, they may have either an autotrophic or heterotrophic mode of nutrition. These are prokaryotic cells without a well-defined nucleus or cell organelles. All types of blue, green, algae and black bacteria are included in this kingdom. हे ऑर्गॅनिझम्स एकपेशीय आहेत. हे स्वयंपोषी व परपोषी आहेत. अन्न ग्रहण करण्याच्या बाबतीत. हे प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत, वेल डिफाईन विदाउट वेल डिफाईन न्यूक्लियस सेल्स और ऑर्गेनल्सच्या. परत ह्यामध्ये कोणते येतात? नीलहरित शैवाल आहे किंवा बॅक्टेरियाज आहेत, हे या किंगडममध्ये मोडतात. Kingdom Protista. These are unicellular eukaryotic organisms with the well-defined nucleus enclosed in nuclear membrane. These organisms can be either autotrophic or heterotrophic. They have celyodiopia or hair-like cilia which helps in locomotion. प्रोटिस्टामध्ये हे सुद्धा एकपेशीयच आहे. इक्रोटिक्स ऑर्गॅनिझम्स आहेत, त्याच्याबरोबर वेल डिफाईन न्यूक्लियस इन्क्लोज आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन्स इन्क्लूड आहेत. ते ऑटोट्रॉफिक आहे, स्वयंपोषी व हेटरोट्रॉफिक म्हणजे परपोषीसुद्धा आहे. आणि त्यांना हालचाल करण्यासाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी छद्मपात किंवा हेअरलाईक असे सिलिया असतात, ज्याच्याद्वारे ते एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी हालचाल करू शकतात. Kingdom Fungi. They may be unicellular or multicellular, non-green heterotrophic and eukaryotic organisms. Most of them are saprotrophs and they feed on dead organic matter. Their cell wall are made up of complex and tough sugar called chitin. They are decomposer. Examples: mushroom, baker yeast, penicillium, aspergillus, fungus on corn. तिसरा प्रकार आहे फंगी, कवक. ते एकपेशीय असतात किंवा बहुपेशीयही असतात. परपोषीय आहेत किंवा आपण असं म्हणू शकतो ते जास्त करून सॅप्रोट्रॉप आहेत, मृतोपजीवी आहेत. आणि ते डेड ऑर्गॅनिक मॅटर्सवर फीड करतात. म्हणजे कोणतंही डेड ॲनिमल, डेड प्लांट मटेरियल त्यावर त्यांचं अन्न ते शोषून घेतात. आणि त्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स अँड टफ शुगर हा त्यांचा सेल बनलेला असतो कायटिन नावाच्या. आणि ते डिकम्पोजर आहेत, विघटक आहेत. मग ते एक्झाम्पल आहे मशरूम, बेकर यीस्ट, पेनिसिलियम आणि ॲस्पेरिलिस, फंगस ऑन कॉर्न. हे त्याचे एक्झाम्पल आहेत. 4. Kingdom plant. They are mainly multicellular and eukaryotic organism. The plant cell mostly contain chlorophyll pigments and they are an autotrophic mode of nutrition. Autotrophic, they are a photosynthesis make food with their own. They are producer. किंगडम प्लांटमध्ये हे मल्टीसेल्युलर आहेत, बहुपेशीय आहेत आणि युकॅरियोटिक्स ऑर्गॅनिझम्स आहेत. परत त्याच्यामध्ये असलेल्या क्लोरोफिल पिगमेंटमुळे ते काय असतात? स्वयंपोषी असतात. कारण ते स्वयंपोषी फोटोसिंथेसिस करू शकत असल्यामुळे त्यांचं ते स्वतः अन्न तयार करतात आणि ते प्रोड्युसर आहे. Kingdom Animalia. These organisms are multicellular eukaryotics
absence of cell wall in this organism, absence of chloroplast in animal cells. They mostly have a heterotrophic mode of nutrition, thus they are consumer, heterotrophic and intensive. पाचवा किंगडम आहे ॲनिमल. मग ह्यांचे काय आहे तर ते बहुपेशीय आहेत, मल्टीसेल्युलर, आणि ह्यांच्यामध्ये सेल वॉल नसतं आणि क्लोरोप्लास्ट म्हणजे हरितलवकेही नसतात, जेणेकरून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतील. मग ते परपोषीय आहेत, म्हणजे त्यांना अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं, म्हणून ते कन्झ्युमरही आहेत आणि परपोषीय आहेत. Question number 2. Complete the 5 kingdom method of classification using a living organism: prokaryotes, eukaryotes, multicellular, unicellular, protista, animals, plants and fungi. तर जो चार्ट दिलेला आहे पुस्तकामध्ये किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशनचा 5 किंगडमचा तो पाहायचा आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये 2 पार्ट्स पडतात, प्रोकॅरियोटिक्स अँड युकॅरियोटिक्स. प्रोकॅरियोटिक्समध्ये येतात फक्त युनिसेल्युलर. किंगडम 1 मोनेरा. आणि युकॅरियोटिक्समध्ये दोन्ही येतात, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर, म्हणजे ते एकपेशीय आणि बहुपेशीयही येतात. ते युनिसेल्युलरमध्ये किंगडम त्यांचा आहे प्रोटिस्टा आणि मल्टीसेल्युलरमध्ये 3 किंगडम आहेत. एक किंगडम 3 फंगी, किंगडम 4 प्लांट आणि किंगडम 5 ॲनिमल. मग किंगडम फंगीमध्ये काय आहे तर सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम. किंगडम 3 फंगी सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. आणि फोटोसिंथेसिस करू शकत नसल्यामुळे जरी सेल वॉल असले तरीसुद्धा ते अन्न नाही बनवू शकत, मग त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे ते जास्त करून फंगीचं कॅरेक्टर हे आहे की ते मृतोपजीवी आहे. डेड ॲनिमल, डेड प्लांट, डेड थिंग्सवर ते जगतं. मल्टीसेल्युलरमध्ये जो दुसरा आहे किंगडम तो आहे 4 प्लांट. प्लांटमध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, परत त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिसही होऊ शकतं कारण त्याच्यामध्ये हरितलवके असतात, क्लोरोप्लास्ट असतं आणि त्यामुळे मग ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. युकॅरियोटिक्समध्ये युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलरमधले 2 भाग होतात, किंगडम फंगी, किंगडम प्लांटे आणि आणखीन एक किंगडम ॲनिमलिया. ॲनिमल्स नो सेल वॉल. फाइंड आउट माय पार्टनर. ए फंगी, त्याचा आन्सर आहे कॅन्डिडा. प्रोटोझोआ, आन्सर आहे अमिबा. व्हायरस, आन्सर आहे बॅक्टेरियोफेज. ॲल्गे, आन्सर आहे क्लोरेला. बॅक्टेरिया, आन्सर आहे प्रोकॅरियोटिक्स. State whether the following statements are true or false. Explain your statement. First, lactobacillus are harmful bacteria. False, as they are present in our stomach and helpful for digestion system and also present in curd and buttermilk. The eukaryotics multicellular मध्ये 3 भाग, किंगडम 3 फंगी, किंगडम 4 प्लांट आणि किंगडम 5 ॲनिमल. तर ॲनिमलमध्ये सेल वॉल हा नसतो. सेल वॉल ऑफ फंगीज इज मेड अप ऑफ कायटिन. ट्रू. ऑर्गन ऑफ लोकोमोशन इन अमिबा इज स्लेडोपोडिया. True. Tomato wilt is virus disease. True.
Give answers. State the merits of Whittaker method of classification. First, mention the complexity of cell structure and prokaryotics and eukaryotics separated. In eukaryotics, unicellular and multicellular are in separate category. Autotrophs and heterotrophs are in separate groups, and 3 separate kingdom in multicellular. Kingdom 3 fungi, kingdom 4 plant, kingdom 5 animal. Write the characteristics of viruses. Answer. Viruses are not considered as the living organism, or they are said to be organisms at the age of living and non-living. व्हायरस हे आपण त्यांना सजीव म्हणू शकत नाही किंवा ते सजीव किंवा निर्जीव यांच्या किनाऱ्यावर असतात. फर्स्ट. सेकंड, व्हायरस आर एक्स्ट्रीमली मिनिट्स. दॅट मीन्स दे आर 10 to 100 times smaller than the bacteria and can be seen only with the electron microscope. व्हायरसना जर पाहायचं असेल तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यूज करावा लागतो आणि ते 10 to 100 times स्मॉल असतात बॅक्टेरियापेक्षा, इतकी सूक्ष्म असतात. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडेंट पार्टिकल्स. व्हायरस इज लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA अँड RNA कवर्ड बाय द प्रोटीन कोट. ना DNA RNAचा प्रोटीन कोट कवर केलेला असतो. Viruses survive only in living plant or animal cells and produce their own proteins with help of host cell and create their numerous replica. व्हायरसेस काय करतात तर जिथे प्लांटवर असतील किंवा ॲनिमलच्या किंवा प्राण्याच्या शरीरात असतील तर त्याच्या शरीरातल्या सेल्सवरून ते आपले स्वतःचं प्रोटीन तयार करतात आणि जे त्याचे सेल्स ज्या सेल्सवरून ते प्रोटीन तयार करतात ते सेल्स मारून टाकतात आणि त्याच्या हजारो रेप्लिका आपल्या प्रतिकृती बनवतात. देन दे डिस्ट्रॉय दिस होस्ट सेल अँड बिकम फ्री. आणि ते जो होस्ट सेल आहे त्याला खराब करून टाकतात, डिस्ट्रॉय करून टाकतात आणि फ्री होतात. अँड दिस फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल. आणि मग असे जे व्हायरसेस असतात ते नवीन जे सेल्स आहेत, पेशी आहेत, त्यांना इफेक्ट करतात. व्हायरसेस कॉज मेनी डिसीज टू प्लांट अँड ॲनिमल. व्हायरसेसमुळे वनस्पतींना किंवा प्राण्यांना अनेक प्रकारचे रोग होतात. एक्सप्लेन द न्यूट्रिशन इन फंगी. These are found on decaying organic matter and dead bodies of plant and animal. These are eukaryotic organisms. Some are unicellular and other are visible with naked eye. Saprotrophic absorbs their food from decaying organic matter. They are decomposer. The cell is made out of tough complex sugar called chitin. Example, Baker's yeast, Candida mushroom. मग हे जे आहेत फंगी ते मृतोपजीवी आहेत आणि ते मेलेल्या प्लांट्स किंवा सडलेल्या गोष्टींवरून जगत असतात. तर ते युनिसेल्युलर आहेत, एकपेशीयही आहेत आणि किंवा ते डोळ्यांनीही दिसतात. परंतु ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. त्यांना जर ते सेप्रोट्रॉपिक आहेत जेणेकरून ते मेलेल्या अवशेषातल्या प्रोटीन्स शोषून आपलं भरणपोषण करतात. ते विघटकसुद्धा आहेत. म्हणजे जसं काही प्लांट आहे त्याची पानं पडलेली असतात, सडलेली असतात, ते आणखीन सडवतात आणि त्याला नष्ट करून टाकतात. तर त्यांचं सेल जे आहे ते एका कॉम्प्लेक्स शुगर कोटिंगने बनलेलं असतं, त्याला म्हणतात कायटिन. आणि एक्झाम्पल आहे बेकर यीस्ट, कॅन्डिडा आणि मशरूम हे त्याचे एक्झाम्पल आहे. विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया and blue-green algae are included in the kingdom Monera. All the organisms are unicellular. They may be autotroph or heterotrophic. These are prokaryotic cells without distinct nucleus or cell organelle.
हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत किंगडम मोनेराचे, ते म्हणजे कोणते असतात? बॅक्टेरियाज आणि ब्ल्यू ग्रीन एलिगे म्हणजे नीलहरित शैवाल, हे सगळे प्रकार मोनेरामध्ये येतात, किंगडम मोनेरामध्ये. आणि ते युनिसेल्युलर एकपेशीय आहेत. ते स्वयंपोषी किंवा परपोषी असू शकतात. आणि जे प्रॉक्रिटिक सेल्स आहेत त्याच्यामध्ये ते न्यूक्लियस सेल्स ऑर्गेनल्स, डिस्टिंक्ट न्यूक्लियस स्केलन ऑर्गेनल्स त्यामध्ये आढळत नाहीत. हू ॲम आय? फर्स्ट, I don't have true nucleus, cells, organelles or plasma membranes. The answer is Monera. I have nucleus and membrane bound cell organelles. The answer is Protista. I live on decaying organic matter. The answer is Fungi. I reproduce mainly by cell division. The answer is Protozoa. I can produce my replica. The answer is viruses. I am green but don't have organs. Answer is algae. Draw neat and label diagrams. तुम्ही अशा प्रकारे डायग्राम्स काढू शकता. डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया आपल्याला दिले आहे पुस्तकामध्ये. डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरियाचे चार्ट. तर हे जे गोल असतात ते कोकोकस असतात, म्हणजे गोलाणू. आणि त्याच्या खाली जो आहे तो कोकोस बॅसिलियस आहे, त्याला म्हणतात दंडगोलाणू. बॅसिलियस आहे दंडाणू. आणि वायब्रिओ आहे, जो जसा कॉमा शेप आहे त्याप्रमाणे दिसतो. आणि स्पॅरेलियम आहे. हे सगळे आपण लेबल द्यायचे आणि चार्ट तुम्ही काढू शकता. पुस्तकामध्ये त्याची आकृती दिलेली आहे. दुसरा आहे पॅरामोसियम. आता हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्ही आकृतीत पाहू शकता. ही आकृती कशी दिसते आहे? एखाद्या चपलेच्या आकाराची, तसंच तो असतो. आणि हे सगळे लेबल द्या. याच्यामध्ये ह्या आकृतीमध्ये सगळे लेबल्स आहेत, ते कोणते कोणते आहे, न्यूक्लियस वगैरे, सिलिया वगैरे, त्याचा लेबल द्या आणि आकृती काढा. बॅक्टेरियोफेजची आकृती तुम्ही अशा प्रकारे काढू शकता. अरेंज द फॉलोइंग इन असेंडिंग ऑर्डर ऑफ साइज: बॅक्टेरिया, फंगी, वायरस अँड एलिगे. आन्सर आहे वायरसेस, बॅक्टेरिया, एलिगे अँड फंगी. There are some special points to learn about this lesson. First, according to the 2011 census, around 87 species of living organisms are found on the earth, including land and sea. Total 80 million species. Second, process of dividing living organisms into two groups and subgroups, considering the similarities and differences among the living organisms, is called biological classification. Third, Carl Linnaeus in 1735 divided living world in two kingdoms, Vegetalia and Animalia. Haeckel in 1866 considered three kingdoms: Protista, plants and animals. In 1925, Chaitin created two groups, prokaryotics and eukaryotics. Robert Harding Whittaker, 1920-1980, was an American ecologist. In 1969, he divided living organisms into 5 groups. Moving small rod-like microbes are lactobacillus bacteria. National Institute of Virology, Pune, is involved in research on viruses. This institute has been founded in 1952 under the jurisdiction of Indian Council of Medical Research. Human poliovirus, influenza virus, HIV/AIDS virus, etc. Cattle picorna virus,
plants, tomato wilt virus, tobacco, mosaic virus, bacteria, bacteriophage. Virus attack bacteria.